दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीच्या वतीने गुरु पादेश्वर महाराज यांच्या गाडीवर दगडफेक करून गाडी फोडल्याप्रकरणी पोलीस स्टेशन वसमत ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेगवेगळ्या तांत्रिक बाबींचा वापर करून गाडी फोडल्याचा गुन्हा उघड करून नांदेड येथील दोघांना अटक करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक विकास पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाहेब घेवारे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम युटुबोने, पोलीस उपनिरीक्षक कपिल आगलावे, प्रेमदास चव्हाण, गजानन पोकळे, कुमार मगरे, राजू ठाकूर, लिंबाजी वावळे, रविकुमार स्वामी, निरंजन नलवार, आकाश टापरे, हरिभाऊ गुंजकर, नरेंद्र साळवे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, विठ्ठल काळे, इरफान पठाण, प्रदीप झुंगरे यांनी केली आहे। अरुण दिपके, TV7 हिंगोली।